गोवर यांचं प्रमाण आहे. मग माणसाची कीर्ती का वर्णन करू नये? कारण ती केल्याशिवाय वर्गणी पण मिळत नाही. बरोबर ना? मानवाची स्तुती व्यवहाराकरता करावी, परमार्थात तो वर्णनीय नाही. दानवाचा आपण इथे विचारच करायचा नाही. पण मानवाची का वर्णन करू नये? मानवाची कीर्ती वर्णन केली तर आपल्याला दोष येतील. आपल्या अंगाला काय लागतात? दोष लागतात. बरोबर. कितीही सज्जन असला माणूस तरी त्याची थोरी वर्णन करायची. म्हणून म्हटले एक गाव आम्ही, बाकीच्यांचं काय काम नाही. बरं, का वर्णन करू नये? मी कारण सांगितलं, दोष लागतात. मग संतांची आणि देवाची वर्णनच का करावीत? कारण तेच वर्णनीय आहेत. कोण? दोन. आता काय म्हणणार, त्याचा फायदा काय?